रोखण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? नाही, आम्ही सगळी परिस्थिती बघून आज संचारबंदी उठवलेली आहे 3 वाजेपासून आणि सध्या परिस्थिती सामान्य आहे, नॉर्मल आहे आणि आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी फील्डवर आहे, आम्ही पण फील्डवर आहे, हे सगळं बघतोय आणि सगळ्यांना आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये. जर काही बोलायचं असलं तर आमचे अधिकारी कर्मचारी रोडवर आहे, पोलीस स्टेशन्समध्ये ते जाऊन सांगू शकतात आणि कुठलीही माहिती कोणाकडे असली तर तेही सांगणार. सर, काही कंपन्या अजूनही तैनात आहेत का? म्हणजे कशी परिस्थिती, म्हणजे संचारबंदी उठवली तरी? आमची सगळी जसे फोर्स होती ती सगळी फोर्स अजूनही जसे होते तसेच आहे. सगळे पॉईंट्स आमचे जे होते ते पॉईंट सध्या चालू आहेत तसेच आणि आम्ही बंदोबस्तात कुठली कमी केलेली नाही आहे. सर, नागपूरकरांना काय आव्हान कराल? या गेल्या सोमवारनंतर 6 दिवस झाले, काय आव्हान कराल तुम्ही सगळं? आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की कुठलीही अफवा, कारण अजूनही लोक अफवा पसरवतात आणि असे लोकांवर तुम्ही अजिबात विश्वास करू नये. आम्ही जसं अगोदर सांगितलं आहे की आत्ता 4 आम्ही सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहे, ज्याच्या जवळपास 70-80 लोक आहे ज्यांच्यावर गुन्हे आहेत, त्यांचे नाव आहे, त्यांचे लिंक्स आहे, वेगवेगळे आपले सोशल मीडिया अकाउंट्स आहे. मग कुठलीही गोष्टी लिहिताना किंवा पोस्ट करताना फार काळजी घ्यावे. जे अशी पोस्ट ज्याच्यामुळे एकही दूषित कम्युनिटीजमध्ये तेढ निर्माण होऊ शकतोय किंवा अफवा पसरू शकतात, तर ते अजिबात सहन होणार नाही आणि असे जे दिसत आहे त्याच्यावर आम्ही कठोर ॲक्शन घेतोय. 152ची कारवाई असो BNS मध्ये किंवा इतर, हे सगळी कारवाई. आतापर्यंत एकूण किती लोकांना अटक झाली आहे आणि काही आरोपी अजूनही मोकाट आहे? आत्तापर्यंत जे आम्ही आयडेंटिफाय केलेले जे सापडले होते पहिले दिवस ते सगळे मिळून 110चे पुढे गेलेले आहे. अजून आमची जे गिरफ्तारी आहे लोकांची ते आम्ही करतोय, जे याच्यात इन्व्हॉल्व होते, जे निष्पण होत आहे किंवा ज्यांचे रेकॉर्ड्स आम्हाला मिळालेले आहे. किती गुन्हे दाखल आहे सर? गुन्हे वाढले आहेत की 10 अजूनपर्यंत? नाही, गुन्हे 13 झालेले आणि त्या गुन्ह्यामध्ये आता आम्ही पुढची आमची सगळी गुन्ह्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. किती आहे सर याच्यात 4 गुन्हे सायबरचे आहे, जे फार म्हणजे सुरुवातीपासून आम्ही सगळी पोस्ट बघत होतो, पहिले दिवसापासून ज्या दिवशी सुरू झाला आणि ते सगळे आम्ही संबंधित जे सोशल मीडिया हे आहे जसे फेसबुक असो किंवा इतर जे प्लॅटफॉर्म आहे त्यांना पाठवले. जवळपास 90 अशी पोस्ट किंवा हे हँडल्स ते सस्पेंड किंवा रिमूव्ह केलेले आहे आणि त्याच्यानंतर जे निष्पन्न झालेले आहे त्यांचे लिंक आणि त्यांचे जे डेटा आहे ते आमच्याकडे आहे. पुढची कारवाई ते चालू आहे. एखादा मृत्यू झालाय, त्याचं काय माहिती पुढे आली? कोण होता नेमका? ते जे एक केस दाखल जे होता त्याच्यात एक माणूसची मृत्यू झालेली आहे आणि त्याची आता आमची पुढची कारवाई चालू आहे आणि हा आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. सुरुवातीपासून त्याची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि तो माणूस कुठून आला, कसे इथे पोचला, हे सगळी गोष्टी आपण तपासतो आहे. कारण त्या दिवशीनंतर कोण इकडे तिकडे पडून गेले होते, कशाला तिथे पोचले, काय कारण होता, हे सगळं आपण शोधतो आहे. त्या आधारावर आमची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. सोशल मीडियावर कशी पाळत असणार आहे यापुढे? कारण की मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलं की त्या दिवशी सोशल मीडिया ट्रॅक करायला थोडा आम्हाला अडचणी आल्या होत्या, पण कशी पाळत असणार? अगदी बरोबर आहे, कारण सुरुवातीला भरपूर मेसेजेस वगैरे येतात किंवा हे असतो, परंतु एक चांगली गोष्ट आहे सोशल मीडियाची, ते सगळे आपल्याकडे डिजिटल फुटप्रिंट्स त्यांचे राहतात. मग डिलीट जरी केली ना, कोणाकडे पाठवलेली आहे ती पोस्ट, मग हे आपल्याला सगळे ट्रेसेस मिळत आहे आणि लिंक्स मिळत आहे. हे सगळे ज्यांनी केली होती सगळे आता सापडलेले आहे. आता आपण 4-5 लोक आत्तापर्यंत आमच्या ताब्यात आलेले आहे. ते सगळ्यांना आता आपण शोधतो आहे आणि सगळे याच्यात जे होते लिंक्स असो किंवा पोस्ट असो किंवा व्हिडिओज रील्स असतील ते सगळे आम्ही घेतलेले आहे आणि काही याच्यात लिंक्स किंवा पोस्ट सस्पेंड पण झालेली आहे, त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने केलेले आहे. सर, एक प्रश्न असा आहे, एक पक्ष आहे नागपूरमध्ये मायनॉरिटी डेमोक्रेटिक पक्ष, त्या पक्षाच्या 2 जणांना अटक करण्यात आली आहे आणि प्रमुख संशयित जो आहे तो सुद्धा त्या पक्षाचा आहे. या पार्टीचे आणखी काही लोक रडारवरती आहेत का? त्यांचं एक YouTube चॅनल आहे आणि या पार्टी संदर्भात काही मागणी करणार तुम्ही, याच्या बंदी वगैरे घालण्यासंदर्भात काही तुम्ही लिहिणार आहे का सरकारकडे?
असे कुठलेही पक्ष असतील तर ते पक्ष सगळे आपण एक तो पक्ष शोधतो आहे, तसेच त्यांचे जे पोस्ट आहे ते आपण ॲनलाइज करतोय, त्यांनी कुठे कुठे पाठवले ते आपण बघतोय आणि त्याचं काय इम्पॅक्ट झालेलं आहे ते सगळं आपण खंगाळतोय. आणि जिथे जिथे आपल्याला हे सापडत आहे, कुठलेही एजन्सीज असतील किंवा हे पक्ष असतील, ते सगळ्यांवर आपण कारवाई करणार आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे, पूरी तरह से कर्फ्यू उठा दिया गया है, क्या सिचुएशन अभी नॉर्मल है और जो हमारा बंदोबस्त पॉइंट्स थे वो सभी अभी भी चालू हैं, लगे हुए हैं और परिस्थिति आप देख सकते हैं अभी नॉर्मल है और ऐसे ही रहेगी, ऐसा हमें पूरा विश्वास सर अभी तक कितना एफआईआर दाखिल हुआ है, कितने लोगों को अरेस्ट हुआ है? है. अभी तक 13 FIR दाखिल है और भी अगर कोई इन्फॉर्मेशन आ रही है और अलग इन्फॉर्मेशन है तो उसके ऊपर हम लोग ज़रूर केस दाखिल करेंगे, या फिर इन्हीं केसेस में अगर वो वहीं का है और या इस गुने से जो है रिलेटेड है तो उसी गुना में उसको लिया जाएगा. और इस तरह से हमारी आगे इन्वेस्टिगेशन चल रही है. इसमें कुछ पक्ष जो हैं वो भी सामने आए हैं और जो भी पक्ष इसमें जिन्होंने भी इसमें गलत पोस्ट किए हैं जिससे दो समाज के बीच में भेदभाव या कुछ जो तरेड बोलते हैं जिसमें कॉन्फ्लिक्ट हो, ऐसी जो चीज़ें हैं उनको भी हम ढूंढ रहे हैं. उसमें भी हमने 2 लोगों को अभी तक अरेस्ट किया है इस केस से रिलेटेड. और भी अगर इसमें हमारे सामने आएंगे तो उसको हम लोग डेफिनेटली कार्रवाई करेंगे. सर एक डेट हुई है पूरी घटनाक्रम में, क्या कहने का किस तरह से तफ्तीश शुरू है, कैसे हुई, उसके बाद भी क्या जानकारी? ये जो है इमीडिएटली इसमें केस दाखिल हुआ था और उस केस के अंदर जो इंजर्ड था वो भी उसमें था और इसका